हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आता वाजलेले आहे सकाळची छानपैकी 9:30 आणि अहो गेलेले आहे बाहेर कामानिमित्त. आता 2 दिवस ते येणार नाही, तोपर्यंत आता मी दिवाळीचे 2 दिवस साफसफाई करून घेते. घर छानपैकी पूर्ण क्लीन करून घेते. आता पहिले तर बेडरूमची बारी आहे आणि आता जास्त काही वेळ झाला नाही म्हणून मी माझ्या कामाची सुरुवात करून घेते. तर आता पहिले जे किचनमध्ये आहे ते आवरते आणि नंतर मग कामं स्टार्ट करते. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? हॅलो एव्हरीवन. तर आता बघा, हे जे टॉप आहे हे घातलेलं आहे आणि आता बनवायची आहे मला छानपैकी व्हिडिओ. त्यासाठी मी हे टॉप वेअर केलेलं आहे आणि हे घेतलं होतं मी बर्डीवरून. आणि बघा, तर हे आहे ते टॉप आणि जे मी छानपैकी वेअर केलं आहे. चला तर आता मस्त करते लाईट व्हाईट मेकअप. छानपैकी मेकअप करते आणि एकदम लाईट करते तोही आणि छानपैकी बनवते रील. आता थोड्या दिवसा अगोदरच मी माझा फोन बनवून आणलेला आहे म्हणून त्यांना पहिले सेफ ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यात पहिले मी लावून घेते छानपैकी कोई हमें प्यार करे. प्रायमर मी छानपैकी पहिले चेहरा क्लीन करून घेतला होता. फेस वॉश सुद्धा केला होता. वाव, मस्त आहे. प्रायमर खूप छान आहे. त्यानंतर करते छानपैकी सिंपल सा लूक तयार. थोडं लावते फाउंडेशन, जास्त नाही लावत. आणि नंतर मग लावते थोडंसं ब्लशर. कारण ब्लशर शिवाय काही चेहऱ्यावर ग्लो येत नाही. आणि याला करते मी छानपैकी ब्लेंड पहिले ब्लशरला. ओके, थोडासा मस्करा. आयब्रो मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ब्लॅक. माय फेवरेट हायलायटर. पुष्कळ शेड आहे यामध्ये. कोई हम प्यार करे. आणि एक मी छानपैकी यामधूनच शेड तयार करते. थोडा घेते ब्राऊन आणि थोडा घेते
यामध्ये रेड. ओके, रेड आणि ब्राऊन मिक्स करते. ओके, आणि यामध्ये लावते मी छानपैकी लायनर. लायनर, ब्लॅक लायनर. सिंपल लायनर आवडते मला, म्हणून मी सिंपलच लावते. वाव, मी गळ्यात हे राहून देते. हेअरस्टाईल वगैरे काही बनवत नाही, अशीच राहून देते केस. तर माझे केस खूप जास्त जात आहे, त्यामुळे मी हेअर लॉंग बस. आणि लुक, आता मी बनवते रील छानपैकी. साहेबा, वाव 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 यार, पुष्कळ दिवसाने मी तयारी आणि मेकअप केलेला आहे. कारण घरी जर असलो तर आपण तेवढं आवरत नाही स्वतःला, पण जेव्हा आज अहोसुद्धा घरी नाही आणि कामं पण माझे झालेले आहे, म्हणून मला वेळ मिळाला, म्हणून मी छानपैकी तयारी केली. आणि माझं फेवरेट छानपैकी जे मी घेतलं होतं बर्थडेवरून टी शर्ट आहे, आणि टॉपसुद्धा म्हणू शकतो आपण याला, पण मस्त आहे. तर चला आता बनवते मस्तपैकी रील. हो, तर चला माझे व्हिडिओ वगैरे बनवून झालेले आहे, आणि मी लाईव्ह गेली होती, जास्त तर नाही, 2 ते 3 मिनटं लाईव्ह गेली. आणि आता छानपैकी चेंज वगैरे करते, आणि आजची तयारी आहे छानपैकी क्लिन्झिंग करते. आणि ओके, थोडा वेळसाठी करावं लागते, फक्त व्हिडिओसाठी म्हणून तयारी करावं लागते. नाहीतर माहिती आहे, दिवसभर एक बुचोंडा पाडला की दिवसभर तसंच राहायचं. केससुद्धा विंचरत नाही दिवसभर जर राहिले तर, नुसतं आणि कामात. आणि आतासुद्धा मी घराची कशी साफसफाई काढली आहे. आज तर मी बेडरूमच क्लीन केला आहे. छान जाळे वगैरे तर जास्त नव्हते, कारण दिवाळीलाच मी नवरात्रातच मी साफसफाई केली होती घराची. त्यामुळे ना आता खूप काही तर काही आहे नाही, तरी पण थोडं साफसूफ केलं की मग अजून घर फ्रेश वाटते. आणि हे सगळं करायलाच पाहिजे. दिवाळी हा आपला महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा सण आहे. आणि दिवाळीला छान असं, आणि माहीत नाही माझी दिवाळी कशी जाते हे मला माहीत नाही, कारण लेडीज प्रॉब्लेम तोपर्यंत होऊ शकते, म्हणून मला तीसुद्धा भीती आहे. नाही गेली पाहिजे माझी दिवाळी, कारण दिवाळीची अशी खूप मस्त मज्जा, आणि घरची तयारी करणं, पूजा वगैरे खूप छान असतं. त्यासाठी दिवाळी चांगली राहिली पाहिजे, प्रयत्न तर करू. आणि बाकी जर म्हटलं तर मला गोळ्या वगैरे सूट होत नाही, तर मी नाही करू शकत, म्हणून पाहू आता वेळपर्यंत काय होते ते माहीत नाही. पण फायनली आज माझं छानपैकी बेडरूम क्लीन झालेली आहे. उद्या करते मी किचन आणि हॉल, मग एकच राहते माझी पार्लरची रूम, तिलासुद्धा मी साफसफाई करून घेईन. 2 दिवस अहो नाही आहे घरी, बाहेरगावी गेले तर माझी मस्त काम करायचीच मज्जा आहे. बस दिवसभर साफसफाई करायची जायची, व्हिडिओ रील बनवत जायचे, अपलोड करत जायचे. तर चला, आज तर मला भूक नाही आहे, कारण मी खूप काही खाल्लं आहे. मॅगी खाल्ली, नंतर अजून काय खाल्लं होतं,
जेवणसुद्धा केलं होतं म्हणून आता जास्त भूक नाही, तरी पण बघू काय बनवायचं घरी संध्याकाळसाठी. माझ्या एकटीसाठी काय बनवायचं तो सुद्धा विचार आहे. तर मी काही पोहे वगैरे काही पण बनवून घेईन. आणि हे खरं आहे, प्रत्येक लेडीजला स्वतःसाठी एकटीसाठी बनवायचा त्रास येतो. जर तुमच्या घरी एकटं राहत असेल, तुमची आई किंवा बहीण वगैरे कोणीही, ह्या तुम्हीसुद्धा असेल तर तुम्हाला चांगल्यानं माहिती आहे की एकटं राहिलं तर कंटाळा येतोच स्वतःसाठी काही करायचा. मला पण येतो. तर चला बघू, तरी पण पोहे वगैरे काहीतरी बनवूनच घेईन मी. हो, आणि क्लीन करते, क्लीन्झरने मेकअप. कारण जास्त वेळ ठेवला तर चेहरा कसं जास्त डल दिसतो, म्हणून नाही का तुरंत त्याला काम झालं आपलं की पुसून घ्यायचं. फ्रेंड्स, तर बघू शकता मी छानपैकी चेहरा क्लीन केला आणि आता मस्त माझ्यासाठी बनवला होता मी दलिया. मी तुम्हाला म्हटलं होतं, कारण रात्रीची वेळ आहे, खूप जास्त आपण हे नाही खाऊ शकत, त्यासाठी मी बनवला माझ्यासाठी दलिया. त्यामध्ये आहे मुगाची डाळ आणि दलिया. बघू शकता मस्त आणि मस्त दलिया, गरमागरम दलिया. आता पण छानपैकी मी टेस्ट करून बघते आणि गरम आहे खूप जास्त. मस्त बनला, छान बनला, पण थोडा तिखट झाला. तसंही मला मिरची जास्त असलेलाच आवडतो, म्हणून मी त्याच्यात भरपूर मिरच्या घातल्या, म्हणून तो छान तिखट झाला.